नमस्कार मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी वैभव गडगे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, मी आज आलोय नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी जे इस्कॉन मंदिराचं 15 जानेवारीला भारताचे पंतप्रधान सन्मान्य श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते लोकार्पण झालं। त्या मंदिराच्या ठिकाणी मी आलेलो आहे आणि त्याची आज आपण मंदिराचं स्वरूप आणि माहिती जाणून घेऊया। तर चला मंडळी, मी व्हिडिओला सुरुवात करतोय। म्हणजे बघा, त्या मंदिराचं नाव देखील काय आहे, श्री श्री राधा मोहनजी मंदिर। तर ह्या मंदिराचं नाव आहे आणि इस्कॉन संस्थेतर्फे हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय, मंदिराचं स्वरूप आणि मंदिराचं अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर चला मी व्हिडिओला सुरू करतोय। तर चला या सोबत माझ्यासोबत। तर बघा मंडळी, मंदिराचं नाव यासमोर तुम्हाला दिसत असेल, श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिर। तर चला आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत आणि आज सुट्टीचा दिवस आहे, तर प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर सुरुवातीला आपल्याला चपला वगैरे काउंटर आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला चपला वगैरे काढूनच आत जावं लागतं। त्याच्यानंतर इथं डोनेशनचे काउंटर वगैरे लागलेले आहेत। आपल्याला जर कोणाला डोनेशन करायचं असेल तर या ठिकाणी आपण करू शकतो। तर डोनेशन स्कीम वगैरे या ठिकाणी अवेलेबल आहे, बोर्ड आहे, तर त्या बोर्डवर डोनेशन स्कीम सुद्धा दिलेली आहे। तर मी तुम्हाला दाखवतो। बघा, या ठिकाणी आपल्या डाव्या बाजूलाच डोनेशन म्हणजे सर्व्हिस ऑफर्ड आहेत आणि त्या बाजूला डोनेशन स्कीम आहे, तर ते बघा। तर ही डोनेशन स्कीम तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते। त्याच्यानंतर मग इथे आपल्याला चपला वगैरे काढून आतमध्ये जायचं असतो। तर चला मंडळी, आपण पुढचा म्हणजे मंदिराकडे आपण बोलूया। तर हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे इथून। तर या ठिकाणी बुक स्टॉल वगैरे लावलेले आहेत, जर कुणाला काय बुक वगैरे घ्यायचे असतील तर ते सुद्धा या ठिकाणी म्हणजे काउंटर आहे, तर या ठिकाणी घेऊ शकतो। त्याच्यानंतर इथे स्नॅक्स आहे। आताच नुकतंच याचं लोकार्पण झालेल्यामुळे 16 जानेवारीपासून याच्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी एक उपलब्ध केलेलं आहे। तर त्याच्यानंतर आता थोडंसं म्हणजे जे काउंटर वगैरे आहे ते सुरू करण्यात येते। पण आता आपण हा जो मार्ग दिसतोय तर आपल्याला आत जाण्याचा आहे। तर बघा, आपण इस्कॉन मंदिराच्या फ्रंट बाजूला आपण आलेलो आहोत। तर या ठिकाणी गर्दी सुद्धा पाहायला भेटते, पण आपण पूर्ण स्वरूप मंदिराचा दाखवण्याचा प्रयत्न करू। हा समोरचा बाजू आहे आणि या ठिकाणी बघा, हा समोरचा व्ह्यू आहे। तर बघा, पांढऱ्या आणि तपकिरी संगमवर दगडाच्या ह्याच्यामध्ये बनवलेले आहे। तर बघा, एकदम तुम्हाला शुभ्र पांढरा एकदम संगम प्युअर या ठिकाणी मार्बल दिसत असणार। तर अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि असं म्हटलं जातं की आशियातील सर्वात दुसऱ्या नंबरचं हे इस्कॉन मंदिर आहे आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मंदिरापैकी एक। आणि हे मंदिर पूर्ण 9 एकरच्या परिसरामध्ये पसरलेले आहे आणि हे मंदिर बनवण्यासाठी तब्बल 200 कोटींचा खर्च आला आणि 12 वर्ष लागली हे मंदिर बनवण्यासाठी। अतिशय असं सुंदर मंदिर बनवण्यात आलेले आहे। या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते, बघा मस्तपैकी गार्डन वगैरे बनवत आहे। आता थोडं अजून काम चालू आहे, लवकरच याचं गार्डन वगैरे। तर आपण आत आल्यानंतर बघा, आज प्रदक्षिणा मार्ग म्हणजे जे 3D मध्ये रामलीलाच्या गोष्टी सगळ्या या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आलेले ते बंद करण्यात आलेले आहे आल्यानंतर। आणि आपण आता मुख्य गाभाऱ्यात आल्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं। तर बघा, या ठिकाणी मूर्ती आहेत, 3 मुख्य मूर्ती आहेत। त्यामध्ये तिसरी मुख्य मूर्ती जी आहे ती श्री श्री राधा मदन मोहन यांची आहे। तर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी आहे आज, तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा लाईव्ह दर्शन घ्या। तर बघा, अतिशय चांगल्या प्रकारे डिझाईन केलेले आहे आणि तर बघा, तुम्ही एकदम स्पष्टपणे बघू शकता की तुम्हाला लाईव्ह दर्शन मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्याच्यानंतर या ठिकाणी आज संडेचा दिवस असल्यामुळे गर्दी प्रचंड असल्यामुळे प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो आज या ठिकाणी बंद करण्यात आला आहे। कारण का मेन इथं बघण्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर रामलीलाच्या ज्या 3D मध्ये गोष्टी बनवलेल्या आहेत म्हणजे चित्रीकरण ह्या 3D मध्ये बनवलेल्या आहेत, ते आपण पूर्णपणे तुम्हाला दाखवू नाही शकत। कारण का हा पूर्ण 3D मध्ये प्रदक्षिणा मार्ग बनवलेला आहे, पण तो आज सध्या बनवलेला आहे। तर मी तुम्हाला जितकं शूट करता येईल तितकंच मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आणि वरचा बघा, जो सिलिंग आहे ती बघा, एकदम चांगल्या संगमच्या ह्याच्यामध्ये डिझाईन वगैरे केलेलं आहे। अतिशय सुंदर बघण्यासारखं स्वरूप आहे आणि भजन वगैरे सगळं चालू आहे। आज गर्दी सुद्धा प्रचंड आहे, सगळे भाविक या ठिकाणी आलेले आहेत। तर जितकं शक्य होईल तितकं मी शूट करण्याचा प्रयत्न करतो मंडळी। तर बघा, इथे तुम्हाला श्रीकृष्णाची 3D मध्ये आणि ही जी मी प्रतिमा दाखवतोय ती इस्कॉनचे जे संस्थापक आहेत
आणि असं म्हटलं जातं की एकमेव हे मंदिर आहे हे त्या ठिकाणी इस्कॉनच्या संस्थापकांची स्मारक बनवण्यात आले आहे. ते हे एकमेव हे असं मंदिर आहे. तर या ठिकाणी आपल्याला या मंदिरात आल्यानंतर इस्कॉनचे जे संस्थापक आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी स्मारक आपल्याला पाहायला भेटतं. आणि ह्या 3D मध्ये रामलीलाच्या सगळ्या गोष्टी बनवण्यात आलेल्या आहे. अतिशय बघण्यासारखे हे मंदिर बनवण्यात आले आहे. आणि या ठिकाणी आल्यानंतर प्रसन्न देखील आपल्याला वाटतं. बघा या ठिकाणी भजन सुद्धा चालू आहे भाविकांचं. तर आज संडेचा दिवस तुम्हाला मी गाभाऱ्यातूनच पूर्ण ह्या मंदिराच्या हॉलमधूनच मी 3 मूर्त्यांचं दर्शन घेताना तुम्हाला दाखवत आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे हे मंदिर बनवण्यात आलेले आहे. आम्ही या ठिकाणी आलो, थोडंसं बसलो, प्रसन्न आल्यासारखं वाटतं. पण आज संडेचा दिवस आणि नवीन ओपन झाल्यापूर्वी प्रचंड गर्दी. तर कदाचित तुम्ही कधी चालू दिवसाला आलात तर तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या दर्शन आणि मन प्रसन्न आणि मनभावनेने तुम्हाला दर्शन घेता येईल असे हे ठिकाण आहे. तर घ्या तुम्ही दर्शन. तर बघा या ठिकाणी आपल्याला मंदिरच्या दोन्ही बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला असं बनवण्यात आलेलं आहे. छोटे छोटे मंदिर आहेत, अजूनपर्यंत काही चालू झालेले नाहीत. आताच त्यांचं काही दिवसापूर्वी म्हणजे 15 जानेवारीला आपले भारताचे पंतप्रधान श्री सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते यांचं या मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. त्याच्यामुळं अजून बरंच काय बनवण्याचे ते बाकी आहे. पण मंदिर हे लोकांसाठी खुलं करण्यात आलं आहे, दर्शन घेण्यासाठी खुलं करण्यात आलेलं आहे. तर हा मंदिराचा बाजूचा परिसर आहे. तर त्याला बघू अजून आपल्याला काय पाहायला भेटतं. कारण का मुख्य गाभारा आपण बघितला, त्याच्यामध्ये आज संडेचा दिवस बरीचशी गर्दी असल्यामुळे जास्त काय आपल्याला शूट करता आलं नाही. पण नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. जितकं होईल तितकं अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्याला मंडळी व्हिडिओ कसा होतोय तो शेवटपर्यंत बघा. तर बघा अतिशय अशी सुंदर मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. तर मंडळी आहे इस्कॉन मंदिर, इस्कॉन टेम्पल खारघर येथील नवी बनवण्यात आलेला आहे. या ठिकाणी हे काहीतरी कुंड टाईप बनवण्यात आलेलं आहे, पण अजूनपर्यंत बायकांसाठी हे खुलं करण्यात नाही आलेलं आहे. पण अजून याचं थोडं थोडं काम चालू आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. तर अतिशय असं सुंदर हे टेम्पल बनवण्यात आलेलं आहे. हरे कृष्णा. तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा. नुकतंच आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि तुम्हाला भजनाचा आवाज सुद्धा येत असेल तर आता भजन सुद्धा सुरू आहे. आणि आज सुट्टीचा दिवस त्याच्यामुळे प्रचंड गर्दी या ठिकाणी आम्हाला भेटली, पण तू दर्शन अगदी चांगल्या प्रकारे झालं. तर मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मंदिराचं संपूर्ण स्वरूप दाखवण्याचा प्रयत्न केला, अधिक माहिती सुद्धा देण्याचा मी प्रयत्न केला. तर मंडळी तरी पण तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ह्या मंदिराला 12 वर्ष लागली बनवण्यासाठी आणि हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि आशियातील 2ऱ्या नंबरवरचं मंदिर आहे. आणि या मंदिराचं आताच नुकतंच लोकार्पण 15 जानेवारीला झालेलं आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हातून हे या मंदिराचं लोकार्पण झालेलं आहे. आणि त्याच्यानंतरच मग हे भाविकांसाठी खुलं करण्यात आलेलं दर्शनासाठी. तर या मंदिरामध्ये मुख्य गाभाऱ्यामध्ये अशा 3 मूर्त्या आहेत, त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग इस्कॉनचे जे संस्थापक आहेत त्यांची सुद्धा समाधी यामध्ये आणि प्रथमच मंदिर आहे याच्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक यांची म्हणजे समाधी बनवण्यात आलेली आहे. तर अशा स्वरूपाचं हे मंदिर आहे. अतिशय चांगल्या प्रकारचं मंदिर आहे. संपूर्ण मार्बलाचं हे मंदिर बनवण्यात आलेलं आहे आणि आजूबाजू परिसर अजून थोडं बनवण्यात येणार आहे, पण भविष्यात ते लवकरच आपल्याला बघायला भेटेल. परंतु आता लोकार्पण झाल्यानंतर आता थोडं हे मंदिर म्हणजे दर्शन घेण्यासाठी तर खुलं करण्यात आलंय, पण आजूबाजूचा परिसर आता थोडं बनवण्यात येत आहे.
तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. थांबतो याच ठिकाणी. इस्कॉनचे मंदिर आणि याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती भेटली असेल तर मंडळी थांबतो. चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आपण सर्वांनी आपली काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.